वर्तनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। बळीभाई नैबागकर यांनी या मंदिराची स्थापना केली। तेव्हापासून या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने साजरा होतो। लाखो भाविक या ठिकाणी साईनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। विविध धार्मिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात। यावर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचा वर्धापन दिन उत्सवानिमित्त आयोजन करण्यात आला आहे। 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या उत्सवाच्या दरम्यान रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने दत्तयागचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे। 25 तारखेला दुपारी 2 वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष असलेल्या श्री मंगेश बळीराम नैबागकर यांनी दिली आहे। लाडू देखील या ठिकाणी प्रसाद म्हणून 3 दिवस लागतात। फार मोठी संख्या असते। 15 टन लाडू या ठिकाणी तयार होतात। असा कुठेच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही। आणि एक प्रकारे ही शेवटी मंदिर आहे, बाबांचं मंदिर आहे, त्याच्यामुळे हे एक प्रकारे चार्जिंग स्टेशन पण आहे। आणि त्या दृष्टीने देखील आज या ठिकाणी मी आलो। तर भाविकांना मी निश्चितपणे आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असता आणि हीच खरी शक्ती आहे। भक्ती असेल तर शक्ती मिळत असते आणि या भक्ती आणि शक्तीतूनच ह्या साधनेमधनं मनुष्याच्या जीवनाचा रस्ता जो आहे चढ उतारावर मात करण्याचं त्याला बळ मिळत असतं आणि त्याच्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये एक तो समतोलत्व हे साधू शकतो। त्यामुळे आपण निश्चितपणे देवाची भक्ती करावी, आराधना करावी, साधना करावी आणि आपले जीवन जे आहे ते अतिशय परिपूर्ण करावं, संपन्न करावं, समृद्ध करावं आणि इतरांच्याही जीवनाला समृद्ध करण्यासाठी मदत करावी। आम्ही इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो। 23 तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी 8 वाजता सुरू होणार असून 25 नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत। या दत्तयागासाठी साधारण 15 ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत। त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तनगर परिसरातून जवळजवळ साधारण 3च्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात। साधारण 2 ते 3च्या दरम्यान पालखी आपली संपूर्णपणे इथे रिटर्न येते, म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पुन्हा येते। ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते, तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते। अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। श्री साईनाथ सेवा समिती वर्तनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबागकर सर्व साई भक्तांना करीत आहेत।